जय महाराष्ट्र मित्रांनो, कुठलीही परीक्षा न देता तुम्ही जॉब शोधताय तर ॲक्सिस बँकेतर्फे चांगलं अपडेट आलंय। खासियत अशी की अप्लाय करण्यासाठी कुठलीही चार्जेस नाही आहे, कुठलीही फी नाही आहे, कारण की एग्जाम होणार नाही आहे, डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन झालंय तरी अप्लाय करू शकताय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जंट हायरिंग आहे। तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल तर बिंदास अप्लाय करा। यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, वयाची अट काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, कुठे इंटरव्ह्यू असणार आहे, ॲड्रेस काय, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, इंटरव्ह्यू कसा द्यायचा आणि कुठल्या ठिकाणी होणार आहे, सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर जाऊन समजून सांगतोय। त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमचा मित्र कोणी असेल ज्याला जॉब पाहिजे आहे, कुठलीही परीक्षा द्यायची नाही आहे, तर नक्की शेअर करा, डिटेलमध्ये समजून घ्या। त्याआधी चॅनल नवीन आला असाल, असेच नवीन नवीन जॉब अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, ॲक्सिस बँकेमध्ये ज्या पहिल्या पोस्टसाठी भरती होते ती आहे रिलेशनशिप ऑफिसर। 3 आणि 4 एप्रिलला डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। कुठे असणार आहे तर पुणे महाराष्ट्रामध्ये हा इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्ही इथे बघू शकताय HR चे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्याकडे आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। जर का तुम्हाला ॲड्रेस वगैरे सापडला नाही, काही क्वेरी असेल तर तुम्ही तुमचा CV पण यावर पाठवू शकताय। आणि बघा, हा ॲड्रेस आहे 2nd फ्लोअर नेक्स्ट जेन ॲव्हेन्यू अबाव SBI नेक्स्ट टू बिटवाईज। इथे बघा, हा पूर्ण ॲड्रेस आहे। या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे। आणि जर तुमच्याकडे बाईक असेल जी की अत्यंत गरजेची आहे तर तुमच्यासाठी हा जॉब मिळवणं अगदी सोपं असणार आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, आत्ताच 2 दिवसापूर्वी अपडेट आला आहे। पहिल्या पोस्टसाठी एकूण 30 जागा आहे आणि तुम्ही बघू शकताय 3 ते 4 एप्रिलला सकाळी 10 पासून 4 वाजेपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। ही जी प्रोफाईल आहे रिलेशनशिप ऑफिसरची, ही थर्ड पार्टी पेरोल आहे, म्हणजे कंपनीप्रमाणेच तुम्हाला जे बेनिफिट वगैरे आहे जसं की पेट्रोल अलाउन्स वगैरे झालं, या सगळ्या गोष्टी मिळणार आहे। ओके, थोडक्यात काय आहे तर जे पण कंपनीचे म्हणजे ॲक्सिस बँकेचे जे पण प्रॉडक्ट्स वगैरे आहे त्या रिलेटेड तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहे, लीड जनरेशन करायचं आहे, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। जे पण यांचे क्लायंट आहे त्यांच्यासोबत रिलेशन बिल्ड करायचं, लीड जनरेट करायच्या, हे तुमची इथे प्रोफाईल असणार आहे। त्यामुळे जे जे इंटरेस्टेड असेल या पहिल्या पोस्टसाठी त्यांनी डायरेक्ट या ॲड्रेसवर जा उद्या आणि परवा। ओके, 10 ते 4 मध्ये। सोबत जाताना तुमचा रेझ्युमे अपडेटेड म्हणजे CV घेऊन जायचा आहे, तुमचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचे जे आधार कार्ड पॅन कार्ड आहे त्याचं झेरॉक्स नेलं तुम्ही तरी चालणार आहे। तर ही पहिली वॅकन्सी आहे। त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती पण रिलेशनशिप ऑफिसरची आहे, ही पण थर्ड पार्टी पेरोल वॅकन्सी आहे। जसं की इथे पण तुम्हाला टू व्हीलर असणं गरजेचं आहे, जसं की हे फील्ड वर्क आहे त्यामुळे तुम्हाला इथे टू व्हीलर मॅन्डेटरी आहे। म्हणजे ऑफिसमध्ये पण काम आहे, फील्डवर व्हिजिट करावं लागलं क्लायंटच्या घरी ऑफिसवर, तर त्यासाठी इथे टू व्हीलर मागितलेली आहे। ओके, ॲड्रेस कुठला आहे तर बघा, हा ॲड्रेस आहे, हा ॲड्रेस वेगळा आहे। हे बघा, हडपसर बायपास या ठिकाणी तुमचा इथे हा ॲड्रेस आहे। पहिला ॲड्रेस दुसरीकडे होता, त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इथे HR नंबर दिलेले आहे, यावर तुम्ही तुमचा CV पाठवून द्या आणि तुम्ही इथे डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाऊ शकता। इथे काही तारीख नाही आहे की 3ला जा 4ला जा, जसा तुम्हाला वेळ मिळेल 2-3 दिवसामध्ये तुम्ही इथे जाऊ शकताय। काय काय काम असणार आहे तर थोडक्यात तेच आहे, बँकिंग जे प्रॉडक्ट्स आहे त्यांचे लोन्स असतात किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात त्या रिलेटेड कस्टमर्सला माहिती द्यायची, जे पण यांचे क्लायंट आहे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी समजून सांगायच्या आणि लीड जनरेशन करायचं। हा पण थर्ड पार्टी पेरोल जॉब आहे, यामध्ये पण तुम्हाला पेट्रोल अलाउन्स, त्याच्यानंतर टेलिफोन अलाउन्स, असे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात। ओके, त्यानंतर तिसरी जी वॅकन्सी आहे ती आहे वी आर लुकिंग फॉर सेल्स ऑफिसर। सेल्स ऑफिसरसाठी आहे, हा पण थर्ड पार्टी पेरोल जॉब असणार आहे। तिन्ही पण जॉब पुण्यामध्येच आहे आणि पहिला जो होता त्याच ठिकाणी हा इंटरव्ह्यू असणार आहे। याची पण तारीख फिक्स नाही आहे की 4 तारखेपर्यंत या, तुम्ही 5-6 तारखेला सुद्धा हा इंटरव्ह्यू देऊ शकताय, पण जेवढा लवकरात लवकर द्याल तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे। इथे HR डिटेल्स दिले नाही आहे, पण इथे सॅलरी तुम्हाला 3.5 लाख रुपयांचं फिक्स पॅकेज असणार आहे, प्लस तुम्हाला इन्सेंटिव्ह वगैरे पण मिळतात। या तिसऱ्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्ही ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, अंडर ग्रॅज्युएट तुम्ही करतात म्हणजे 12वी पास आहात, FY TY जरी करतायत किंवा डिप्लोमा झालेला आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। फ्रेशर्स कॅन अप्लाय, तुम्ही फ्रेशर्स आहात तरी करू शकताय, एक्सपिरियन्स असाल
तर तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे या तिसऱ्या पोस्टसाठी. ओके, तिसऱ्या पोस्टसाठी तुमचं डिपार्टमेंट कुठलं असणार आहे, जसं की पर्सनल लोन झालं, होम लोन झालं, क्रेडिट कार्ड झालं, मर्चंट झालं, तर या रिलेटेड तुमचं इथे काम असणार आहे. आणि चौथी जी वॅकन्सी आहे ती पण सेम आहे, सेल्स ऑफिसरसाठीच आहे. इथे पण सगळा क्रायटेरिया सेम आहे, सॅलरी पण सेम आहे आणि चारही जॉबमध्ये तुमच्याकडे स्वतःची बाईक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे इथे कुठलीही एक्झाम द्यायची नाही आहे, डायरेक्ट तुम्ही इथे इंटरव्ह्यूला जाणार आहात. तुमचा CV घेऊन जा, आधार कार्ड पॅन कार्डचे झेरॉक्स घेऊन जा आणि एक प्रॉपर तुम्ही तयारी करून जा की आपण कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करतोय, त्या हिशोबाने तुम्ही इथे इंटरव्ह्यू दिलात तर तुमचं इथे सिलेक्शन होईल. त्यामुळे चांगलं अपडेट आहे, पुण्यामध्ये जॉब आहे. जे इंटरेस्टेड आहे, तुमचे फॅमिली मेंबर असेल त्यांच्यासोबत शेअर करा. आणि असे भरपूर सारे अपडेट आपण आणतोय. गव्हर्नमेंट वर्क फ्रॉम होम वॅकन्सीज आहे, त्याच्यानंतर बघा NGOचे वर्क आहे, मायक्रोसॉफ्टमध्ये वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी आहे, त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम झालं, आदित्य बिर्ला झालं, अशा अनेक नवीन वॅकन्सी येत आहे, त्याचे अपडेट देतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.